कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की नांदिवलीत पाऊल ठेवला ठेवला सगळ्यात आधी तूच भेटशील। खूप आठवण येत होती तुझी। एक मिनिट ऐका ना, हे बघा कोण आहात तुम्ही? मी ओळखतो का तुम्हाला? अहो हसताय काय? हसू नका प्लीज। मी नाही ओळखत तुम्हाला। आणि काय हे लगेच असं मिठी वगैरे बरं दिसतं का हे? म्हणजे तुर्फू मार्फाला ओळखलंच नारफाय? मी तुम्हाला नाही ओळखलं म्हणजे मी खरंच नाही ओळखत तुम्हाला। तर बब्बू ठब्बू आजपर्यंत एकच व्यक्ती मला डब्बू बोलायची। चारू, तू चारू आहेस? हो। अगं केवढी मोठी झाली आहेस तू। तू पण तर मोठा झालायस आणि दाढी छान दिसते हा। अगं मी खरंच नाही ओळखलं तुला। कसं ओळखणार? आपलं नाव थोडी आपण कपाळावर लिहून फिरतो। अगं किती वर्षांनी भेटतो आपण। मग काय? अरे 7वीची परीक्षा दिली होती तेव्हा शेवटची इथे आले होते। त्याला 7 वर्ष झाली, तरी पण लगेच ओळखलं की नाही तुला? अरे मान का हलवतोयस? अरे मगाशी नाही का त्या मुलांनी 4 वेळा हाक मारली श्रीनू श्रीनू करून, तेव्हा मला कळलं की हाच आपला श्रीनू। अच्छा अच्छा, हुशार आहेस तू। म्हणजे काय? अगं पण अशी इथे रस्त्यात काय अरे, करते? रिक्षाने आले होती, रिक्षा बंद पडली आणि मी रस्ता विसरले, म्हणून म्हटलं कोणाला तरी विचारावं, तर ती मुलं अशी निघाली। नशीब बाबा तू इथे भेटलास। चल चल लवकर घरी निघूया। चला। हे घे, ए सामान जरा जड आहे हा। अगं आणखीन एक बॅग आहे, ते जरा ही जास्त जड आहे। तू ही धर आणि ती मला दे, ही जरा जास्त जड आहे। अरे अजूनही तू तसाच आहेस, लाजाळूचं झाड। मग आता इतक्या वर्षांनी तू अशी समोर आलीस तर मग काय करणार? आपण छान वाटलं तुला इतक्या वर्षांनी भेटून। मला सुद्धा अगदी जुने दिवस आठवले। उमाताई, बघितलं ना, घरात कोणी आला की कसं एक वेगळंच चैतन्य येतं नाही? खरा मंजू। आणि अगो चारू तर आपल्या घरातलाच हा। एवढासा होता तेव्हा श्रीनू आणि निशी सोबत खळ्यात कसा उड्या मारायचा ना, अजून आठवतं माका। आई बाबाशिवाय एकटा राहायचा आपल्या सोबत। आणि आता बघ इतक्या वर्षांनी भेटला, माझा विश्वासच नाही बसला त्या चारू म्हणून। हो ना, मोठी झाली आता। होय तर। उमाताई, दादा पण चारूसाठी मुलगा बघतोय, म्हणून त्याने चारूला मुद्दाम लवकर पाठवलंय इथे। काय सांगतस? हा, तू म्हणाला की तुमचं कसं एकत्र कुटुंब आहे ना, मग चारू तिकडे राहून संसाराचे 4 धडे तरी गिरवेल। अगो काय सांगतस? मंजू या तर खरंच बरा झाला। तुका माहित हा, असं म्हणतात की लग्न घरात वावर केल्यान लवकर लग्न जुळता। आणि कोणी सांगावा, निशीच्या लग्नात चारूच कोणाच्या मनात भरला तर? उमाताई, उमाताई तुमच्या तोंडात तूप साखर। अगो हो हो हो। आता गप्पा पुरे झाल्या, कामाक लागूया। लग्न घरातला पहिला पाहुणा इला। आता बघता बघता लग्नाचा दिवस पण जवळ येत बघ। चल हात चालव बरोबर, कामा पडली हो करते। नीरज, लवकर आलास? हो, मला वाटलं आज निशीची परीक्षा संपली, तुम्ही दोघं कुठे गेला असाल। ऍक्च्युली निशीला ओवी बरोबर बाहेर जायचं होतं, सो आता काहीच दिवस ही माणसं तिच्या सोबत असतील, अगदी आम्ही पण। नंतर दोघं जाल निघून परदेशात। आत्ता कुठे सगळं छान होत होतं आणि तुला ऑफर आली, पण काही हरकत नाही। 2 वर्षांचाच प्रश्न आहे ना। तिथून तुम्ही आलात ना की 1 मिनिट सुद्धा लांब जाऊ देणार नाही माझ्यापासून। काय झालं मॉम? थँक्यू बेटा, मला माफ करून तू पुन्हा पहिल्यासारखं मॉम म्हणायला सुरुवात केलीस। मी ज्यांच्याशी वाईट वागले ना, त्या सगळ्यांनी मला माफ केलं, पण तू तरीही रागवलेला होता। तू मला माफ केल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नव्हती।
कळत होतं तू हे काही करतेस ते माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे करतेस. आय अंडरस्टँड. पण आता तुला तुझी चूक समजली आहे आणि तू त्यावर काम करतेस, त्या चुका सुधारतेस. मग मी तरी का तुझ्यावर राग धरून बसू सांग मला. आता मी मोकळ्या मनाने तुझं लग्न एन्जॉय करू शकते. येस. ओवी, सॉरी अगं, खरंच मला तुला हर्ट नव्हतं करायचं. मी चुकून बोलून गेले सगळं आणि मनापासून सॉरी. इट्स ओके. मला या सगळ्याची सवय झाली आता. इथे आल्यापासून मी हेच सगळं तर ऐकते. बट इट्स रिअली नॉट युअर फॉल्ट. तुला जे माहित होतं तेच तू बोललीस ना. इट्स रिअली फाईन. तसंही सगळेच माझ्या मॉमला ते चुकीचं समजतात. बट द थिंग इज, माझ्या मॉमचं फक्त एवढंच चुकलं की तिने मनापासून कोणावर तरी प्रेम केलं. लग्नात तिच्या बहिणीला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ती इथून निघून गेली. So, माझी मॉम नेहमी माझ्यासाठी बेस्ट आहे. हो नक्कीच. आई ही मुलांसाठी बेस्टच असते ना. आणि बेस्ट आईची मुलं सुद्धा बेस्टेस्ट असतात. मी तुझ्या आईला कधीच पाहिलं नाहीये, पण मी हे नक्की सांगू शकते की त्या खूप स्ट्रॉंग असतील. तुझ्याकडे बघून कळतंय. फ्रेंड्स, अगं मी, निशी आणि ढब्बू. ढब्बू? ढब्बू म्हणजे हा श्रीनू. ह्याला मी लहानपणापासून ढब्बूच म्हणते. आम्ही जसे लहानपणीचे फ्रेंड्स तसे आपण मोठेपणीचे. अरे ढब्बू, तू पण ये ना. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.